नमस्कार श्रोते हो, कथारंग बाय सानिका या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला विजय शेंडगे लिखित अमृत स्पर्श या पुस्तकातली विटाळ नावाची कथा वाचून दाखवणार आहे। या कथेच्या लेखकांचं मला विशेष कौतुक करावंसं वाटतंय, कारण विटाळ हा शब्द अजूनही आपल्या या 21व्या शतकातल्या युगातही अगदी तिरस्काराने घेतला जातो आणि त्याच विषयावर लेखकाने अगदीच उत्कृष्ट पद्धतीने त्या काळात होणाऱ्या स्त्रियांची मनस्थिती, त्यांची गैरसोय, त्यातून उत्पन्न झालेल्या प्रथा या सगळ्यांचं अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे। आणि या प्रथा मोडून काढण्यासाठी त्यांनी केलेलं बंड आणि त्या बंडातनं काहीही हाती न लागल्यास होणाऱ्या मनाची अवस्था अगदी उत्कृष्टपणे टिपलेली आहे। या कथेमध्ये नवविवाहित असणाऱ्या नायिकेचं सुद्धा असंच होतंय। तर बघूया आणखी उत्कंठा वाढवणारी ही विजय शेंडगे लिखित विटाळ नावाची कथा। चला तर बघू या कथेमध्ये कोणता रंग दडलाय। दुपार झाली होती। सुमित ऑफिसला गेला होता। बाबा त्यांच्या मित्राकडे गेले होते। सासूबाई शेजारणीकडे जाऊन बसल्या होत्या। अनघा एकटीच घरात होती। मासिक स्राव सुरू असल्यामुळे अनघाला कोपरा धरून बसावं लागायचं। मालतीबाईंना शिवता चालत नव्हते, त्यामुळे त्या 4 दिवसात अनघाला वाळीत टाकल्यासारखंच वाटायचं। घरातल्या कुठल्याही कामाला हात लावायला तिला परवानगी नसायची। कुणीच घरात नसल्यामुळे अनघाने वर्तमानपत्र हातात घेतलं तर पहिल्याच पानावर बातमी दिसली। पाळी आली की नाही हे तपासण्यासाठी शाळेतल्या मुलींचे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली। ती बातमी वाचून अनघाला फार वाईट वाटलं, पण करणार काय, तीही तेच भोगत होती। लग्न होऊन 6 महिने झाले होते, पण दर महिन्यात रक्तस्राव सुरू झाला की तिला घरातल्या कोपऱ्यात बसायला लागायचं। तिला वाटत होतं सुशिक्षित घराणं आहे, नसतील मानत असल्या भाकड गोष्टी, पण कसलं काय, दर महिन्यात बाजूला बसायचं। आपण घरात, आपल्याच घरात दलित, कुणी शिवून घ्यायचं नाही, कुणाच्या जवळ जायचं नाही, आपल्याच घरात आपल्यालाच वाईट टाकल्यासारखं। तिला वाटायचं बंड करावं या विरोधात, पण कोणाविरुद्ध बंड करायचं? आईहून अधिक जीव लावणाऱ्या सासूबाईंच्या विरोधात की वडिलांच्या मायेने समजून घेणाऱ्या मामंजींच्या विरोधात की फुलासारखं जपणाऱ्या नवऱ्याच्या विरोधात? सगळीच माणसं तिच्यावर जीवापाड प्रेम करत असे। मग कसा मार्ग काढायचा यातून? बंडाचे विचार तिच्या मनात आले की गेल्या 6 महिन्यातली घरातल्या प्रत्येकाने तिच्यावर धरलेली प्रेमाची सावली तिला आठवायची। बंडाचे विचार मोडून पडायचे, पण ते 4 दिवस इतर 26 दिवसांच्या प्रेमाचं वाळवंट करायचे। फार राग यायचा तिला। 1-2 वेळा तर तिने सासूबाईंना तसं बोलूनही दाखवलं, तर त्यावर त्या आसूड होऊन कडाडल्या। म्हणाल्या, बाकी सगळं खपून घेईन, हे मात्र मला मुळीच चालायचं नाही। आपण तोंडाला तोंड द्यायचा प्रयत्न केला, शास्त्रीय बाजू मांडली, पण सासूबाईंनी त्याचा हेका सोडला नाही। म्हणाल्या, सुनेला छळणारी कजाग सासू नाही आम्ही। तुला नसेल ऐकायचं ना तर ऐकू नकोस। ज्याला खायचं तुझ्या हातचं ते खातील, मी मात्र 4 दिवस घरात पाण्याचा थेंब घेणार नाही, आणि हो, बाहेर सुद्धा कुठे जाणार नाही। निर्जल उपवास करेन। यावर तिच्या समोर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं। सुमितचं लग्न झालं त्या गोष्टीला महिना होऊन गेला। देवदेवाक झाले, पूजा अर्चा झाल्या, रिसेप्शन झालं, पाहुणे रावळे पांगले। नव्या नवरीच्या आगमनामुळे घराला नवीन पालवी फुटली। सगळेच अत्यंत आनंदात होते। एक दिवस मालतीबाईंनी तिला एकटीलाच ताब्यात घेतलं। म्हणाल्या, हे बघ अनघा, मला सगळं चालेल, ड्रेस घाल, जीन्स घाल, एका मर्यादेत सिनेमा, हॉटेलिंग, घरदार सांभाळून भटकंती, सगळं मान्य, परंतु शिवत मला अजिबात चालणार नाही। अनघाच्या घरी तसलं काही नव्हतं, त्यामुळे मालतीबाई काय म्हणतायत हे तिला कळेनाच। शिवत म्हणजे त्या 4 दिवसात तू घरातलं काहीही करायचं नाही। तुझं जेवणाचं भांडं वेगळं, तुला हवं ते जागेवर मिळेल, पण घरात कुठेही हात लावायचा नाही। नवी सून काय बोलणार, होय म्हणण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हताच। मालतीबाईंनी 50शी ओलांडली होती। मागील 3-4 वर्ष त्या उठबस करायला, धावपळ करायला कंटाळा करायच्या।
कधी एकदाची सून येते आणि आपण या सगळ्यातनं मुक्त होतोय असं त्यांना वाटायचं. पण सून आल्यानंतर यातून मुक्त व्हावं असं त्यांच्या मनातही येईना. नव्या जोमानं त्यांनी पदर खोचला आणि नवा हुरूप आल्याप्रमाणे त्यांनी घरभर लगबग सुरू केली होती. अण्णादा मात्र खऱ्या अर्थाने निवांत झाले होते. गेल्या वर्षीत निवृत्त झाले होते. आता फक्त वाचन आणि लेखन एवढंच त्यांचं ध्येय होतं. ते सकाळी लवकर उठायचे, स्नानादी उरकायचे, पूजा अर्जा आटोपायचे आणि मग निवांत दिवाणावर बसून स्वतःला झोपून द्यायचे. डोळ्यावर चष्मा चढून पेपरात डोळे खुपसायचे. मालतीबाई लाडाने ओरडायच्या, अहो काय हे सकाळी सकाळी त्या पेपरात काय डोकं खुपसून बसताय? थोडं मंडईत जा, भाजीपाला आणा. अगं मी खऱ्या अर्थाने निवृत्त झालो आहे. त्यामुळे आता मी केवळ पुढ्यातल्या पानाचा वाटेकरी. अण्णा पेपरातले डोळे न काढता उत्तर द्यायचे. हो का, मग मी सुद्धा घेऊ का निवृत्ती? घे की, मी कुठे नको म्हणालोय. मागचे 3-4 वर्ष तू किचन नको म्हणत होतीस. सुनबाई आली की सगळं तिच्या ताब्यात देऊन मी मोकळी होणार असं म्हणते. आणि आत्ता गेली महिनाभर पाहतोय तर तू अगदी परकरी पोर असल्यासारखी कामाला लागली आहेस. अण्णादा हसत म्हणाले, अहो जरा सबुरी ना, नवी नवरी घरात आहे, बोलताना भान ठेवा थोडं. काय तर म्हणे परकरी पोर. नवीन सून यातल्या गमतीचा आनंद घेत होती. सुमितची महिनाभराची सुट्टी संपत आली होती. उद्या त्याला ऑफिसला जायचं होतं. त्यामुळे आज संध्याकाळी आई बाबांना सोबत घ्यायचं, सिनेमा पाहायचा, डिनरसुद्धा बाहेर करायचा. धाकट्या अमितला डायरेक्ट हॉटेलला जॉईन व्हायला सांगायचं. घरी यायचं. सुट्टीची शेवटची रात्र एकमेकांच्या कुशीत घालवायची. काल रात्री दोघांनी मिळून असा बेत ठरवला होता. दुपारचा स्वयंपाक सासू सुनेने मिळून उरकला होता. बाहेर गेलेला सुमित आला. अनघाने पानं वाढली. सुमित अण्णांच्या शेजारी बसला. एकटा अमित ऑफिसला गेलेला. त्यामुळे दुपारच्या जेवणाला चौघेच होते. मालतीबाई आणि अनघा समोरासमोर बसल्या. काहीतरी बोलायचं म्हणून सुमित म्हणाला, आई यातलं हिनं काय काय केलंय? का तेवढंच खाऊन उठणार आहेस का? मालतीबाई हसत हसत सहज म्हणाल्या. तरी अनघा चपापली. आई हे प्रकरण फार सोपं दिसत नाही असं वाटलं तिला. सुमितला सुद्धा काय बोलावं ते कळायला अजिबात मार्ग नाही. काही गरज नव्हती नाही असं विचारायची असं अनघा स्वतःशीच म्हणाले. तसं नाही ग आई, अगदी सहज विचारलं. तिला किचनमधलं काय काय येतं ते बघावं म्हटलं. सुमितने कसं तरी स्पष्टीकरण दिलं. हो का, आणि समजा नसेल येत तिला काही तर काय डिवोर्स देणार आहेस तिला? नेमका तीर मारण्यात मालतीबाईंचा हात कोणीही धरू शकत नव्हतं. लग्न होऊन अवघा महिनाच झाला होता आणि आपण डिवोर्स हा शब्द ऐकतो आहोत या घरात. बाप रे, किती भयंकर. आईचं नेमकं खरं रूप कोणतं? आईच्या मायेने आपल्यावर प्रेम करणारी की डायनिंग टेबलावर एका मागोमाग एक तोफ गोळी टाकणारी? काहीतरी जा आई तुझं. विषयाला पूर्णविराम द्यायच्या हेतूने सुमित म्हणाला. अनघा तू काही काळजी करू नकोस. हाच काय, त्याच्या पुढच्या मागच्या 7 पिढ्या एकत्र आल्या तरी तुला कोणीही डिवोर्स देऊ शकत नाही. मालतीबाई खळखळून हसत म्हणाल्या. हे ऐकून अनघाला मनोमन बरं वाटलं. आईची माया तिला मिळत होतीच, आता पाठबळ मिळेल याचीही खात्री पटली. पण सुमित काहीतरी बोलण्याच्या बेतात होता. तेवढ्यात अण्णादा म्हणाले, सुमित नको त्या तोफेच्या तोंडी लागूस. तू इतकी वर्ष तुझ्या बापाकडे पाहतोस आहेत ना रे. मी बोललो का कधी काही? या तोफेला तोंड देण्यापेक्षा ना आपलं शांत राहिलेलं बरं. तरी टिकाव धरलात नाही एवढी वर्ष. काही झालं तरी तुमचा पाडाव नाही करू शकले मी. मालतीबाई बोलल्या. आमची बोलती बंद होणे म्हणजेच पाडावच नाही का? अण्णादा आईसमोर कधीच हात पत्करत नाही याची सुमितला पूर्ण जाणीव होती. का उगाच नव्या सुनेला माझी भीती घालताय? पुरी की आता? मालतीबाई विषय थांबवायच्या बेताने म्हणाल्या. एक मात्र खरं सुनबाई, तुझी सासू जेवढी फटकळ ना तेवढीच प्रेमळ. ती वागीन फक्त जगासाठी. घरात पोरांना, मला आणि आता तुलाही पंखाखाली घेऊन बसणारी आदिशक्तीच आहे ती.
दुपारची जेवणं आटोपली. अनघा भांडी घासून मोकळी झाली. वामकुक्षी झाली. 4 वाजता सगळे उठले, फ्रेश झाले, चहा झाला. आई, आता लवकर तयार व्हा, आपण सगळे सिनेमाला जाणार आहोत. आणि तिकीटं? मालतीबाई म्हणाल्या. आम्ही रात्रीच बेत केला होता आई, तिकीटं ऑनलाईन बुक केली आहेत, अनघा म्हणाली. अच्छा, म्हणजे हा माझ्या शिळ्या भातासारखा कालचा शिळा बेत आहे तर. मालतीबाई हसत हसत क्षण साधला. आई, खरं तर ती म्हणत होती आधी आपण आईबाबांची परवानगी घेऊ मग बुकिंग करू. तर मीच म्हणालो की तसं नको, आपण अचानक त्यांना सरप्राईज देऊ, म्हणून सकाळपासून तुम्हाला काहीच बोललो नाही आम्ही, सुमित म्हणाला. अनघाला सुमितचं कौतुकच वाटलं. खरं तर सरप्राईज द्यायची कल्पना आपली, पण बाबानं किती सहज सावरलं. तिने कृतज्ञतेने सुमितकडे पाहिलं. सुमितने नजरेनं तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला. सुमित, कबाब में हट्टी नको, तुम्ही दोघे जा सिनेमाला, आम्ही डायरेक्ट हॉटेलात येतो. कुठल्या हॉटेलात यायचे ते सांग, बाबा म्हणाले. बाबा, तुम्ही तरुण होता तेव्हा आम्हीही कबाबमध्ये हड्डीच होतो ना, तेव्हा तुम्ही सगळीकडे ही हड्डी घेऊन फिरलातच ना, अनघा म्हणाली. हे बघ बाळा अनघा, मुलं आईबाबांसाठी कधीही कबाबमध्ये हड्डी नसतात, बाबा अनघाकडे वळून म्हणाले. मग आईबाबा तरी मुलांच्या कबाबमध्ये हड्डी कशी ठरतील? महिनाभर आम्ही दोघीच फिरतो सगळीकडे, उद्यापासून सुमितचं ऑफिस, म्हणून आज आम्ही हा बेत केलाय. अनघाच्या विचारांनी बाबाही भारावून गेले. मालतीबाईंनी कौतुकाने सुनेकडे पाहिलं. सिनेमाला निघायची वेळ झाली. सगळे कुलूप लावून बाहेर निघाले. आई बाबा मागे बसले. सुमित स्टेअरिंगवर बसला. तेवढ्यात अंगावर जातं हे अनघाच्या लक्षात आलं, पण हे कुणाला कळू द्यायचं नव्हतं, नाहीतर रंगाचा बेरंग व्हायचा. आई सिनेमाचा बेत रद्द करतील, नाहीतर आपल्याला घरी ठेवतील आणि बाकीचे सगळे सिनेमाला जातील. आपण नाही म्हटल्यावर सुमितचं सिनेमाचं मन लागणार नाही. तिने आनंदाकडनं चावी मागून घेतली. काय ग? मालतीबाईने नजरेने शंका विचारली. काही नाही आई, वॉशरूमला जाऊन आले. अगं पण लहान बाळ आहेस का तू? निघेपर्यंत लक्षात कसं आले नाही तुझ्या? म्हणत सासूबाईंनी पर्समधली चावी तिच्या हातात दिली. अनघाने सासूबाईंची नजर चुकवत चावी घेऊन घराकडे धाव घेतली. काय हे गडबडीत नसेल लक्षात आलं तिच्या. एवढं काय? अण्णादा म्हणाले. तुम्ही गप्प बसा, आम्हा सासू सुनांमध्ये तुम्ही पडायचं नाही. वैरीण नाही मी तिची. अनघा आल्यावर काय ग, काही अडचण आहे का म्हणत त्यांनी अनघाचा चेहरा चाचपतच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. नाही आई म्हणत अनघा डोळे चुकवत पुढच्या सीटवर बसली. सुमितने गिअर टाकला आणि गाडी निघाली. मालतीबाई घडाघडा बोलत होत्या, पण अनघा काहीशी शांत झाली होती. हो करत कसाबसा प्रतिसाद देत होती. अनघा अगदी शांत झाल्याचं, तिच्या चेहऱ्यावर तणाव असल्याचं सुमितच्या सुद्धा लक्षात आलं. फोडणी दिल्यासारखं त्याने विचारलं, का ग एवढी शांत का झालीस? काही नाही रे, थोडी पोटात कळ आल्यासारखं होत आहे. अनघा, मग दवाखान्यात जाऊया का आधी? अण्णा म्हणाले. अनघाला कुणाला आणि कसं तोंड द्यावं हे कळत नव्हतं. तरीही ती कसंबसं म्हणाली, नाही हो अण्णा, फार काही नाही. नव्या नवरीचा चेहरा थोडा कुठे पडला तर सासरा नवरा कसे अगदी व्याकुळ झालेत. माझा नाही कधी कोणी एवढी काळजी केली, मालतीबाई म्हणाल्या. तू आपली आम्हाला कात्रीत पकडायची एकही संधी सोडू नकोस बघ, अण्णा म्हणाले. तेवढ्यात ते मल्टिप्लेक्सला पोचले. अनघाने चेहरा नीट केला. हसत खेळत सगळे सिनेमागृहात पोचले. सिनेमागृहाच्या अंधाराचा फायदा घेऊन सुमित अनघाला स्पर्श करत होता, पण त्या स्पर्शाने फुलण्याऐवजी कासावीस होणारा अनघाचा चेहरा सुमितला दिसत नव्हता. परंतु अनघा प्रतिसाद देण्याऐवजी अंग चोरून घेते आहे हे सुमितच्या लक्षात येत होतं. सिनेमा सुटला. सगळे गाडीत बसले. घरी आले. अनघा जेवण करत होती. मालतीबाई तिच्या जवळ येत म्हणाल्या, अनघा, खरंच पिरियड नाही ना आलेले? तसं असेल तर सांग बाई, उगाच साऱ्या घराला विटाळ करू नकोस. नाही आई, अनघाने चेहऱ्यावर उसनं हसू आणून उत्तर दिलं. हसत खेळणं जेवणं झाली. अनघाने पिरियड आल्याचं अखेरपर्यंत लपवलं. त्यांच्या लक्षात आलं
तर आपली काही धडगत नाही हे तिला माहीत होतं. आपण एवढं लपवायचा प्रयत्न करतोय, पण हे असं 4 दिवस लपवू शकू का आपण? आईला कळलं तर काय होईल? त्या सांगत होत्या, एकदा त्यांच्याचकडनं चुकून असं घडलं तर त्यांच्या सासूबाईंनी त्यांना 4 दिवस उपाशी तर ठेवलंच, पण रोज गोमूत्रसुद्धा प्यायला लावलं होतं. गोमूत्र प्यायचं या कल्पनेनेच उलटी होते की काय असं अनघाला वाटलं. जेवणं झाली. सासूसुनांनी सगळी झाकपाक केली. अनघा त्यांच्या बेडरूममध्ये गेली. उतावी सुमितने दार लावलं आणि अनघाला मिठीत घेतलं. पण अनघाकडनं फारसा प्रतिसाद तर मिळाला नाहीच, उलट ती त्याच्यापासून दूर झाली. का गं अनु, रागवलीस का माझ्यावर? आईचं फार मनावर नको घेत जाऊस गं. आईचं नाही रे. मग? तेव्हा तिने सुमितला सगळं सांगितलं. त्याचा चेहरा पडला. काय रे सुमित, तूही कसा चेहरा पाडलास बघ. मग काय गं, आज केवढा छान प्लॅन केला होता आपण, सुमित म्हणाला. अरे पण ही गोष्ट माझ्या हातात असते का? बरं 4च दिवसांचा तर प्रश्न आहे, 4 वर्षाचा नाही. उलट आईपासून हे सगळं मी लपवत आहे त्याचं टेन्शन आलं आहे मला. ते बरंच केलंस, नाहीतरी आज आपल्याला दूरच झोपावं लागलं असतं. हो, पण हे असं किती दिवस आणि किती महिने लपवणार? पुढचं पुढे बघू, असं म्हणत सुमितने दिवा मालवला आणि अनघाला मिठीत घेऊन सुखाच्या लाटेवर विराजमान झाला. सुमितशी ठरल्याप्रमाणे बदललेले पॅड अनघा त्याच्या रूममध्ये नेऊन ठेवायची. सुमित ऑफिसला जाताना ते घेऊन जायचा, एखाद्या कचराकुंडीत टाकून द्यायचा. हे सगळं सुमितला करायला लावताना तिचा फार जीवावर येत होतं, पण इलाज नव्हता. शिवाय रोज रात्री अनघा त्याच्या कुशीत झोपत होती, त्यामुळे सुमित खुशीत होता. पॅड कचऱ्यात टाकायचं काम त्याला फार काही जड वाटत नव्हतं. आईला कळलं असतं तर सिनेमाचा प्लॅन बारगळलाच असता. शिवाय तिने अनघाला स्वतंत्र चटईवर झोपायला लावलं असतं ते वेगळंच. 4 दिवस गेले. अनघाने सुटकेचा निश्वास टाकला. पण तरीही किती दिवस असं करणार? आईची समजूत काढायला हवी. या खुळ्या कल्पना आहेत हे त्यांना पटवून द्यायला हवं, पण कसं आणि कोणी? त्या घटनेला 8 दिवस झाले असतील. घरात दोघीच होत्या. अचानक मालतीबाईंनी विचारलं, काय गं अनघा, महिना होऊन गेला ना लग्नाला? हो ना आई, परवा आपण सिनेमाला गेलो होतो ना, त्याच दिवशी महिना झाला. अगं, मग अजून तुझे पिरियड कसे आले नाहीत? अवघ्या महिन्यात दिवस जायची शक्यता कमीच असते हे अनुभवी मालतीबाईंना माहिती होतं. त्यामुळे तिची पाळी अनियमित आहे की काय? तसं काही असेल तर डॉक्टरांना दाखवावं हे हेतूने त्यांनी विचारलं. अनघाच्या चेहऱ्यावर एकदम तणाव दिसला. काय सांगायचं आता? काहीतरी सांगावं तर लागणारच. आणि काहीतरी सांगायचं म्हणजे खोटं बोलायचं की सांगावं 4 दिवसांपूर्वी पिरियड येऊन गेला, पण तुमच्या भीतीने सांगितलं नाही म्हणून? पण नकोच, आईची प्रतिक्रिया काय असेल काय नाही आपल्याला अंदाज नाही. उपाशी नाही ठेवायच्या, पण गोमूत्र नक्की प्यायला लावतील असा विचार करून अनघा म्हणाली, आई माझी पाळी ना अगदीच नियमित नाही. कधी 15 दिवस 3 आठवडे मागे पुढे होते ती. अगं बाई, मग डॉक्टरला दाखवलं की नाही आधी कधी? तुझ्या आईला माहिती आहे का हे? काही औषधपाणी सुरू आहे का? मालतीबाईंनी काळजीने विचारलं. केवढी ही प्रश्नांची सरबत्ती आणि अशा रीतीने हे पाळी प्रकरण किती दिवस लपवणार आहोत आपण? अनघा मनाशी विचार करत होती. पण आईंनी आपल्याला काहीतरी विचारलं आहे हे लक्षात घेऊन ती म्हणाली, दाखवलं होतं डॉक्टरांना, पण डॉक्टर म्हणाले होईल नियमित. काही अडचण असेल तर सांग हं, संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊ आपण. मीच येते तुझ्याबरोबर. डॉक्टरशी काय बोलावं ते सुमितला काय कळणार? आता लगेच नको घाई आई करायला, थोडी वाट बघूया. रात्री झोपताना अनघाने सुमितला सगळं सांगितलं. या महिन्यात विरळ टळला, पण पुढच्या महिन्यात ते शक्य नाही याची सुमितला जाणीव झाली. त्याला वाटलं आईला सांगावं की तुझे कर्मकांड बाजूला ठेव म्हणून, पण कसं सांगणार? तो 4 दिवसाचा विरह सहन करायची कल्पनाही त्याला सहन होत नव्हती. विरहापेक्षा आईचं 4 दिवस बेवारशासारखं बाजूला बसणं तो लहानपणापासून पाहत आला होता. आईचं असं बाजूला बसणं त्याला अजिबात आवडायचं नाही. आणि आता तर ती वेळ त्याच्या बायकोवर येणार होती. त्याला वाटायचं फाडफाड बोलावं, आईला सांगावं, आई तुझे 16 ओळं ना आता पुरे झालं.
तुला हौस होती म्हणून तू पाळलंस, पण अनघावर बळजबरी नको. पण असे विचार मनात येतात सुमितला आईची माया आठवायची आणि मनातला बंडखोरीचा विचार मोडून पडायचा. सुमितला आईच्या मायेचे अनेक प्रसंग आठवत होते. त्यातलाच एक प्रसंग. सुमित लहान होता, 5वी-6वीत असेल. ग्राउंडवर खेळायला गेला होता. खेळ संपला होता. एका मित्राने कुठेतरी पडलेली सिगारेटची थोटकं उचलून आणली होती. काडेपेटीसुद्धा आणली होती. त्या थोटकांपैकी मित्राने एक लांबट थोटूक निवडलं. ओटात धरून ऐटीत पेटवलं. सिनेमात हिरो जसा नाकातोंडातनं धूर काढतो तसा त्यानेही अगदी सराईतपणे नाकातोंडातनं धूर काढला. सुमित डोळे विस्पारून पाहत राहिला. आणखी 2-3 तसंच करून दाखवलं. मग एकाने ते थोटूक सुमितच्या पुढे धरलं. सुमित नाही नाही म्हणत मागे सरकला. मित्रांनी त्याची टर उडवायला सुरुवात केली. अरे तो काय ओढणार सिगरेट, तो मर्दच नाही मुळे, एकजण म्हणाला. हो ना, खरं तर आपण त्याच्यासमोर सिगरेटऐवजी लिपस्टिक धरायला हवी होती. ते मात्र त्याने लगेच हाती घेतलं असतं, ओटावरून फिरवलं असतं, दुसरा म्हणाला. तसंच खिदळत सगळ्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. सुमितला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. रागाच्या भरात त्याने मित्राच्या हातातली जळती सिगारेट घेतली, धूर आत घेतला, पण तो नाकातोंडातनं कसा सोडावा हे लक्षात न आल्यामुळे त्याला जोराचा ठसका लागला. तेवढ्यात मालतीबाई समोरून आल्या. सुमित पुरता गांगरून गेला. मालतीबाईंनी त्याच्या हाताला धरून फरफटत घडी आणलं. गॅसवर उलथनं तापवलं. म्हणाल्या, थांब, तुझ्या हाताला आणि तोंडाला चटकाच देते. सुमितने खूप गयावया केली, पण आई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने दुर्गेचं रौद्र रूप धारण केलं होतं. बाबा मध्ये पडले. त्यांनी सुमितला वाचवलं. पण त्या दिवशी मालतीबाईंनी सुमितला जेवायला दिलं नाही आणि म्हणाली, सिगारेट ओढून पोट भरलं असेल त्याचं, झोपू दे त्याला तसं. मालतीबाईंनी सुमितला एका खोलीत बंद केलं आणि सगळ्यांना जेवायला हाक मारली. आजोबा, बाबा आणि लहान अमित सगळे जेवायला बसले. सुमितला आईचा फार राग आला होता. वाटलं होतं पोटच्या पोराला उपाशी ठेवून ताटावर बसणारी आई जगात कुठेच नसेल. रात्री सगळे झोपले. सुमितला मात्र झोप येत नव्हती. भूक पोटाला कुडतडत होती. शेवटी तो उठला. किचनमध्ये गेला. पोळ्यांचा डबा उघडला तर त्यात 4 पोळ्या होत्या. 2 त्याच्या आणि 2 आईच्या. म्हणजे आईसुद्धा उपाशीच झोपली होती हे सुमितच्या लक्षात आलं. त्याला फार वाईट वाटलं. गुपचूप जेवायचा विचार सोडून तो नुसतं पाणी पियाला. येऊन आईच्या कुशीत शिरला. मालतीबाईंनी डोळे न उघडता त्याला जवळ ओढलं तेव्हा त्याच्या डोळे मिटलेल्या तरी दुःखाने ओतुंबून मारणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत सुमित म्हणाला, आई, तू पण जेवली नाहीस ना? आईने त्याला आणखी जवळ ओढलं. त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली, मुलाला उपाशी ठेवून झोपेल ती आई कसली? चल मग आपण दोघेही जेवूया, सुमित म्हणाला. का, भूक लागली? मालतीबाईंनी डोळे उघडून सुमितला विचारलं. नाही, पण माझ्यामुळे तूही उपाशी. मी उपाशी राहीन, पण तू जेवून घेत जा. नाही सुमित, शिक्षा तर पूर्णच करायला हवी. शिक्षेपासून पळ काढला तर वाईट सवयी कधीच पाठ सोडत नाही. पण चूक मी केली आहे ना, मग तू का शिक्षा भोगतेस? बाळा, मुलं कधी चुकत नसतात. आईबाबांचे संस्कार चुकतात, मग मुलांकडनं चुका होतात. म्हणूनच तुझ्याबरोबर मी शिक्षा भोगणार. आई, प्रॉमिस, पुन्हा नाही असं होणार. मालतीबाईंनी सुमितच्या कपाळाची पापी घेतली. त्याला पुन्हा पोटाशी ओढलं. त्यांच्या डोळ्यातून आसवं पाझरू लागली आणि सुमित त्या उष्ण आसवात चिंब भिजत राहिला. कितीतरी वेळ तो तसाच निमूट पडून राहिला आणि अखेरीस आईच्या मायेची ऊब अनुभवत झोपी गेला. आईचा राग आला की सुमितला तो प्रसंग आठवायचा. मग त्याचा राग मावळून जायचा. त्यामुळेच त्या 4 दिवसात आई अनघाला वाईट टाकल्यासारखी वागणूक देते हे सुमितला पटत नव्हतं. पण तरी तो शांत राहायचा. आईला जाब विचारायचं विसरून जायचा. यातून मार्ग काढायला हवा होता, पण कसा ते काही कुणाला कळत नव्हतं. कुणी लादलं नव्हतं. तरी मालतीबाईंनी हे 4 दिवसाचं पथ्य आयुष्यभर पाळलं होतं. अण्णांनी तिला अनेकदा सांगितलं
हे विटाळाचं खूळ डोक्यातनं काढून टाक ग. पण त्यांनी त्यांचं काहीच ऐकलं नव्हतं. अण्णा काही म्हणाले की त्या म्हणायच्या, शिवता तर होतच नाही, पण बाईला 4 दिवस आराम मिळतो हे काय कमी आहे? तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस आणि महिन्यातनं 4 दिवस सुट्टी घेता ना, मग मी महिन्याची सुट्टी एकदमच घेते असं समजा. बरं, मी कोपरा धरला म्हणून कधी तुमची कोणाची गैरसोय दिली आहे का? सगळं काही वेळच्या वेळी आणि जागच्या जागी मिळतं ना, मग पुरे आता. यावर अण्णा म्हणायचे, बरं बाई, तुला हवं तसं कर. मलाच हे असलं विटा पटत नाही ना, म्हणून तुला सांगितलं. तुला त्यात आनंद मिळतो ना, मग चालू दे तुझं, असं म्हणून ते गप्प बसायचे. रविवार होता. अनघाला सकाळी उठल्याबरोबर पिरियड आले. मागच्या वेळी सिनेमाचा प्लॅन रद्द होऊ नये म्हणून तिने लपवाछपवी केली, परंतु आई एवढीच माया करणाऱ्या सासूबाईंपासून यावेळी ते लपवणं अनघाला शक्य नव्हतं. आणि किती दिवस लपवणार, म्हणून तिने ती गोष्ट लगेच मालतीबाईंच्या कानावर घातली. देव पावला, नाही म्हटलं तरी बरेच दिवस गेले ना गं. 1.5-2 महिने झाले असतील. पण असू देत, नेहमीच झाली म्हणजे बरं होईल. पण देवदयेने सगळं व्यवस्थित होईल. आता तू कुठे लुडबुड करू नकोस. एक कोपरा धरून बस, मी बघते सगळं. अनघा घराचा एक कोपरा धरून बसून राहिली. तिला फार अपमानित झाल्यासारखं वाटत होतं, पण इलाज नव्हता. यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नव्हता. धाकटा अमित उठला. आंघोळ करून डायनिंग टेबलवर बसला. मालतीबाई बाहेर झाडांना पाणी घालत होत्या. अमितने सवयीने हाक मारली, वहिनी, चहा दे ना. का रे, 2 महिन्यात आईचा विसर पडला का तुला? बायको आल्यावर तर 2 दिवसात आईची ओळख विसरशील, मालतीबाई बाहेरूनच म्हणाल्या. तसं नाही का आई, तू दिसली नाहीस ना समोर, म्हटलं कुठेतरी कामात असशील म्हणून वहिनीला हाक मारली. का? मला हाक मारली असती तर मला ऐकू आली नसती काय? तसं नाही का आई, पण वहिनी कुठे आहे? हां, आलं लक्षात. तू तिला तुझ्या कर्मकांडाच्या दावणीला बांधलं असेल तसं समज. पण मी आहे तोवर तुमच्या बायकांची सुटका होणार नाही यातून. अनघाला कालच पिरियड सुरू झाले होते. ती कोपरा धरून बसली होती. रात्री सुमितला एकट्याला झोपावं लागत होतं. गेली 8-10 महिने हे असंच सुरू होतं. त्या 4 दिवसात अनघाला वाईट टाकल्यासारखं व्हायचं. या दुष्टचक्रातनं कसा मार्ग काढावा हे कुणालाही कळत नव्हतं. सुमित ऑफिसच्या निघायच्या गडबडीत होता. डोअरबेल वाजली. दारातच उभ्या असलेल्या सुमितने दार उघडलं. वेळ चुकली होती, पण बेल परिचयाची होती. मालतीबाईंनी बेल ओळखली आणि दार उघडेपर्यंत त्या दुधाचं भांडं घेऊन आल्या. दत्तू, आज एवढा उशीर का रे केलास? काय नाही आई, काल गाय येली ना दुपारच्याला, मग आज वासरू सोडून पाजायला परत खुंट्याला लावायला वेळ गेला. काय झालं? कालवड झाली बघा. अरे वा, छान झालं की मग. सुमितने प्रसंग ओळखला. संधी साधायचं ठरवलं. म्हणाला, दत्तू, म्हणजे तुमच्या गाईला विटाळ असेल ना रे आता? सुमितच्या स्वरातली खोच सगळ्यांच्या लक्षात आली, अगदी मालतीबाईंच्या सुद्धा. सुमित, काहीतरीच बोलतोस काय? गाईला विटाळ असतो का कधी? आई, अगं मागे गावाकडे सुवर्णा वहिनींना बाळ झालं तेव्हा तूच म्हणाली होतीस ना की बाळ झाल्यावर विटाळ असतो म्हणून. आणि आता त्यांच्या गाईला बाळ झालं तर तिला विटाळ नाही का? काका, आता 10 दिवस तुम्ही दूध घालू नका आमच्याकडे. तू निघ बरं आता, मी बघते काय करायचं ते. उगाच शास्त्र सांगत बसू नका मला. ऑफिसला उशीर होतोय, निघ लवकर. मालतीबाईंनी त्याला पिटाळून लावलं. सुमित गेला. मालतीबाई दूध ठेवून आत आल्या. देवघरात जाऊन बसल्या. आज का कुणास ठाऊक, पण देवपूजेत त्यांचं मन लागेना. जनावराला विटाळ नाही, मग माणसालाच विटाळ का? ते सगळे स्त्राव आपल्यामधून तर असतात, ते अंगात असतात म्हणून विटाळ नाही, आणि स्त्रवू लागले की विटाळ? असं कसं आहे? सुमित म्हणतो तेच बरोबर आहे. विटाळ काही खरं नव्हे.
या विचारासह अशी मालतीबाईंना हायसं वाटलं. त्यांच्या मनातलं मळप दूर झालं. त्यांनी देवासमोरची घंटी वाजवत उत्साहाने अनघाला आवाज दिला. म्हणाल्या, अनघा, चहा टाक बरं जरा. देवपूजा झाल्यावर घेईन मी. आई, पण मला कालच तर, अनघा चाचरत म्हणाली. आई सांगते तेवढं काम करावं मुलांनी. मी सांगितलं तेवढं कर. चहा टाक आणि कोपरा सोडून कामाला लाग. त्या दिवसातही अनघा मोहरली. जुईसारखी मनातल्या मनात उमलली. कोपरा सोडून लक्ष्मीसारखी घरभर वावरू लागली. श्रोते हो, कथेचा शेवट नक्कीच गोड झालाय. ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि अशाच कथा तुम्हाला ऐकायच्या असतील, कथारंग बाय सानिका या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच छान रंग जर तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात भरायचे असतील तर ही कथा नक्की शेअर करा. भेटू लवकरच असेच छान रंग घेऊन, कथारंग बाय सानिका या आपल्या यूट्यूब चॅनेलवर.